थांबा जरा थांबा थांबून घ्या थांबून घ्या थांबून इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 तारखेला पर्यटकांवर हल्ला झाल्याची जी घटना आपल्याकडे दाखल झालेली होती, त्या घटनेच्या अनुषंगानं आपण जे आरोपी 9 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले होते. त्या 9 आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित जे आरोपी होते, जे निष्पन्न झालेले आरोपी होते, त्यामध्ये इतर जे मुख्य आरोपी आहेत, पहिल्या 4 मुख्य आरोपी व्यतिरिक्त आणखी जे 3 मुख्य आरोपी होते, त्या 3 मुख्य आरोपीला आपण सकाळी जे आहे तर यांना या ठिकाणी मुंडेगाव परिसरातून आपण ताब्यात घेतलेला आहे. याच्यापूर्वी हे जे आरोपी आहेत, मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शहापूर, आटगाव, त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये हे भाग कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण ह्या तिघांना जे आहे ते तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे नाव आहेत, ते नावामध्ये ते 3 आरोपी जे आहेत ज्यांचा मुख्य रोल आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी टिकणी काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता आणि त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते, अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये ह्या 3 आरोपींची नाव निष्पन्न आहेत. त्यामध्ये राहुल भागडे, आकाश भोईर आणि कैलास भागडे अशी हे 3 आरोपींची नावं आहेत आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल. त्यांची जी 2 व्हीलर जी आहे ते 2 व्हीलर आपण ताब्यात घेतलेली आहे. त्या अनुषंगानं कुठला मुद्दा जो आहे तो तुमचा मुद्दा कुठल्या अनुषंगानं आहे हा मला काही आता सांगता येणार नाही, परंतु ते जे आहे ते आपण 2 व्हीलर ताब्यात घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, त्यांची बलेनो नावाची जी गाडी होती, ती बलेनो गाडी जी आहे ती आणखी अद्याप ताब्यात आपल्याला नाही, तर त्या गाडीच्या अनुषंगानं आपला तपास. त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा की इतर आरोपी आणखी सुद्धा काही जे आरोपी स्पॉटवरती होते, असे 2 आरोपी आपल्याला आणखी त्याच्यामध्ये आरोपी म्हणण्यापेक्षा संशयित आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर त्या संशयिताचा काही रोल आहे का, हे पण आपण याच्यामध्ये उर्वरित तपासामध्ये आपण निष्पन्न करत आहोत किंवा तपासत आहोत. आरोपींनी गुन्हा कबूल केलाय. आपण त्यांचा तपास करतो. त्याच्यामध्ये मी पूर्वी जसं सांगितलं तसं 6 ते 7 आरोपींचाच उल्लेख होता, परंतु एकंदरीत जे 6 ते 7 आरोपी होते त्याच्यानंतर आपण निष्पन्न करून 9 आरोपी आणि आजचे 3 आरोपी असे 12 आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, याची आपण निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित जे आरोपी आहेत त्यांची आपल्याला त्या ठिकाणी मुख्य ठिकाणी स्पॉटवर असल्याची माहिती मिळालेली आहे, परंतु त्यांचा नेमका रोल किती आहे हे कंप्लेंटशी बोलून बाकी आणि त्याच्या संदर्भातली योग्य माहिती घेऊन त्याप्रमाणे आपण त्यांना निष्पन्न करून पुढची कारवाई करत आहोत. त्याच्यामध्ये जे आहेत मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा एका आरोपीबद्दल आपल्याला जी माहिती मिळालेली होती की त्याच्यावर पूर्वीचा एक मर्डरचा गुन्हा होता. एका आरोपीवर जो आहे तो मोबाईल चोरीचा पण एक गुन्हा आहे. दुसऱ्या एका आरोपीवर जे आहे ते 307 चा गुन्हा आहे. अशा प्रकारचे काही हे आता आरोपी अटक झाले त्याच्यावरचे गुन्हे आपल्याला निष्पन्न झालेले आहेत. तर ते निष्पन्न झालेल्या गुन्ह्याप्रमाणे जी पुढची कारवाई आहे, आणखी आपल्याला काही त्याच्यामध्ये स्ट्रिंजंट असे काही सेक्शन्स लावता येतील आणि पुढची कडक कारवाई करता येईल, त्या अनुषंगाने पण आपण योग्य तपासामध्ये त्याची आपण नक्की दखल घेऊ. सोशल मीडियावर एक पोस्टर फिरत आहे, ही गाडी होती त्याच्यावर विश्व हिंदू परिषदेचा लोगो होता. मात्र सोशल मीडियावर जो आरोप होतोय तो आरएसएस संघातले हिंदू मधले जे गुन्हेगार आहे किंवा नक्षलवादी आहे असं तो एक सोशल मीडियावरती जो फिरतो आहे, त्या अनुषंगाने मला वाटतं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती असेल. मला याच्याबद्दल जेवढी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, सोशल मीडियाचं मी काही बघितलेलं नाही, तर तुम्ही ही जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ही गुन्ह्याच्या अनुषंगानं माहिती आहे. तर गुन्ह्यामध्ये हे आरोपी अटक आहेत. एवढे आरोपी पूर्वीचे 9, आत्ताचे 3, 12 आणि त्या अनुषंगानं जी आहे ती गाडी, आता ही जी वाहन तुम्ही म्हणताय ते वाहन ह्यांचं नाही आहे, ते आणखी कुठल्या तरी माणसाचं कुठेतरी त्यांनी भाड्याने घेतलेलं आपलं विकत घेतलेलं वाहन आहे. ते नेमकं वाहन कोणाचं आहे आणि बलेनो गाडी विशेषतः ती आपल्याला ताब्यात घेणं बाकी आहे.